नमस्कार, पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण अगदी कमी साहित्यात हॉटेलपेक्षा पण टेस्टी लागणारी मटण करी घरच्या घरी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेले आहे व 1 चमचा लसूण अद्रकची पेस्ट, 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ मटणाला लावून मटण तेलामध्ये 5 मिनिटे परतवून घेतले व नंतर त्याच्यामध्ये पाणी ओतून कुकरचे झाकण लावले आणि कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या काढून घेतल्या व मटण शिजवून घेतले। कुकरची वाफ पूर्णपणे गेल्यानंतर कुकरचे झाकण काढायचे व मटण शिजले का ते चेक करायचे। तरी ते मटण छान असे शिजलेले होते। 7 ते 8 शिट्ट्यामध्ये मटण छान शिजले जाते। नंतर मी एका पातेल्यामध्ये मटण आणि मटणाचे सूप काढून घेतले व शिल्लक राहिलेले मटण आणि सूपची आपल्याला इथे मटण करी बनवायची आहे। मटण करी बनवण्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवायची आहे व कढईमध्ये आपल्याला मोठे 2 ते 3 चमचे तेल घालायचे आहे। तेल गरम झाले की नंतर त्याच्यामध्ये बारीक केलेले कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक व कोथिंबीरीचे वाटण घालायचे आणि ते तेलामध्ये मिक्स करायचे व कमी ते मध्यम गॅसवरती आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचे आहे। वाटण परतवत असताना आपल्याला ते मध्ये मध्ये मिक्स करत राहायचे आहे म्हणजे ते कढईला खाली चिटकणार नाही। व थोड्या वेळानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचाभर मीठ घालायचे आहे व ते वाटणामध्ये मिक्स करायचे आणि नंतर अजून वाटण कमी ते मध्यम गॅसवरती आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचे आहे। वाटण परतत आले की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचे आहे। तर इथे मी नाश्त्याच्या चमच्याने 2 चमचे बेसन पीठ घेतले होते। ते बेसन पीठ आपल्याला वाटणामध्ये घालायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे। बेसन पीठ घातल्यानंतर आपल्याला ते बेसन पीठ वाटणासोबत 1 ते 2 मिनिटे तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे। कांदा टोमॅटोचे वाटण बनवण्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा व एक छोट्या आकाराचे टोमॅटो, 10 ते 15 लसूण पाकळ्या, 1 इंच अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली होती व ते सर्व साहित्य मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेले होते। इथे आपले कांदा टोमॅटोचे वाटण छान असे सोनेरी रंगावरती परतवून झालेले आहे। नंतर त्याच्यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहेत। कोरड्या मसाल्यामध्ये इथे मी 2 चमचे घरगुती काळा मसाला, 2 चमचे धने पावडर, 1 चमचा मटण मसाला, अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे। हे मसाले वाटणामध्ये घालायचे आणि मिक्स करायचे व अर्ध्या ते 1 मिनिटासाठी ते तेलामध्ये परतवून घ्यायचे। 1 मिनिटानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचे आहे। तरी ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी पाणी घातले आणि ते पाणी इथे मी वाटणामध्ये वतून मिक्स करून घेतले। नंतर आपल्याला ही ग्रेव्ही कमी ते मध्यम गॅसवरती 3 ते 4 मिनिटासाठी तेल सुटेपर्यंत शिजवायचे आहे। तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता ग्रेव्हीला छान असे तेल सुटलेले आहे। नंतर आपल्याला त्याच्यामध्ये शिजवून घेतलेले मटण आणि त्याचे सूप ओतायचे आहे व ते ग्रेव्हीमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे। आपल्याला जेवढी मटण करी बनवायची आहे तेवढे त्याच्यामध्ये पाणी घालायचे आणि मिक्स करायचे। मी 1 ग्लास गरम पाणी कुकरमध्ये ओतले व ते पाणी ग्रेव्हीमध्ये ओतून मिक्स केले व नंतर आपल्याला मटण करी 5 ते 6 मिनिटासाठी कमी गॅसवरती उकळवून घ्यायचे आहे। 2 ते 3 मिनिटानंतर आपल्याला मटण करी एक वेळेस मिक्स करायची आहे व नंतर अजून 2 ते 3 मिनिटासाठी कमी गॅसवरती मटण करी आपल्याला उकळवून घ्यायची आहे। मटण करी कमी गॅसवरती उकळल्यामुळे मटण करीला छान अशी तरी येते। तर इथे मी 5 ते 6 मिनिटासाठी कमी गॅसवरती ही मटण करी उकळवून घेतलेली आहे। मटण करीला छान अशी तरी देखील आलेली आहे। तर इथे आपली अगदी कमी साहित्यात घरच्या घरी व सोप्या पद्धतीने हॉटेलपेक्षा पण टेस्टी लागणारी मटण करी बनवून तयार झालेली आहे। नंतर मी भाकरी देखील बनवून घेतली। भाकरीसोबत मटण करी
खूप चविष्ट लागते। तर इथे मी एका ताटामध्ये भाकरी, कांदा, लिंबू आणि मीठ घेतलेले आहे व एक प्लेट घेतलेली आहे। प्लेटमध्ये आपल्याला मटण करी सर्व करायचे आहे। ही मटण करी एवढी टेस्टी झाली होती की माझ्या मिस्टरांना तर ही मटण करी खूपच आवडली। ते म्हणाले हॉटेलमध्ये पण मिळणार नाही एवढी टेस्टी मटण करी। तर इथे आपली मटण करी सर्व करून झालेली आहे। तुम्हाला ही घरगुती व साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली मटण करी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।